काय नो हे करिता तूज, काय नो हे करिता तूज, आता राखे माझी लाज. मी तो अपराधाची राशी, शिखा अंगुष्ट तो पासी. त्राहे 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 त्राहे, मज कृपा दृष्टी पाहे. मी तो अपराधाची राशी, शिखा अंगुष्ट तो पासी. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, सत्य घ्यावी आता शेवा. मी तो अपराधाची राशी, शिखा अंगुष्ट तो पासी. पांडुरंगा करू प्रथम प्रवेशमा प्रशोका संजीवयत किल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्महितपाणिं मण्डलं मण्डलानां. तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदेदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मनं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलांकांकतेजोदिकामोदिवक्त्रं. खलानीशवादा पुनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मंदाकिनी सललचन्दनचर्चिताय नन्देश्वर प्रमथनाथ महेश्वराय. मंदार्प पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला गुणातीत एका. तयाचे निनामे चुके जन्म व्यथा. नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा, शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. दयाचे आठवे शब्द सृष्टी अंगवे. सारस्वत आगवे जिवेसिये. वक्रत्वा गोडपणे अमृताते पारुष म्हणे. रस होती उल्लंघने अक्षरासी. ते श्री गुरूंचे पाय. जय हृदय सोनी ठाय. ते एवढे भाग्य होय उन्मेखासी. ते नमस्कार आता विठाला विठाला.
कायनो हे करिता तोज, कायनो हे करिता तोज, आता राखे माझी लाज, मी तो अपराधाची राशी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थली कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्री देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताकडे अर्थ होईल अशा प्रकारे प्रार्थना केलेली आहे. विठ्ठला विठ्ठला. प्रार्थना म्हणजे हा एक मागणीतला प्रकार आहे. विशेष अर्थ होऊन जी प्रार्थना केली जाते, जी मागणी केली जाते तिला प्रार्थना असे म्हणतात. ज्या मागणीमध्ये ज्याच्याकडे मागायचं त्याला अत्यंत मोठं मानून आपल्याकडे लघुपणा घेऊन जी प्रार्थना केली जाते, तिला जी मागणी केली जाते तिला प्रार्थना असे म्हणतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. या प्रार्थनेच्या ठिकाणी एक खूप मोठी शक्ती आहे महाराज. ज्या शक्तीचा अंगीकार जवळपास सर्व धर्माचार्यांनी केलेला आहे. कोणत्याही धर्मात जा त्या धर्मात प्रार्थना असते महाराज. सगुण उपासक मूर्ती उपासक सर्व धर्म नाहीत. काही धर्म मूर्तीला मानत नाही, मूर्तीमध्ये देव मानत नाही. काही व्यापक देव मानत नाही, काही मूर्तीमध्ये देव मानत नाही. पण प्रार्थना सर्वजण मानतात. म्हणजे प्रार्थनेच्या ठिकाणी जी शक्ती आहे त्या शक्तीचा अनुभव बहुतेक सर्व धर्मांना आलेला असावा. म्हणून या प्रार्थनेचा अंगीकार सर्व धर्मामध्ये केलेला आहे. इस्लाम धर्म असो, ख्रिश्चन धर्म असो वा अन्यथा कोणताही धर्म असो, त्या धर्मामध्ये प्रार्थना अशा प्रकारची असते. नमाज पढणं, त्या चर्चमध्ये जाऊन ते काय असतं ते डोकं टेकणं म्हणा, काही असो, पण प्रार्थना सर्व धर्मामध्ये आहे. मला भारतीय जे धर्म आहे त्या धर्मामध्ये प्रार्थना आहे, यात काही विशेष नाही, नवल नाही. पण जे वेदबाह्य जे धर्म आहे, आता भारतीय जे धर्म आहे ते वेद अंतर्गत धर्म आहे, म्हणून त्यामध्ये प्रार्थना असणार. कारण वेदाने प्रार्थना करण्यासाठी सांगितलेले, म्हणून अंतर्गत जे धर्म आहे त्यामध्ये प्रार्थना असणार. परंतु वेदाला जे प्रामाण्य देत नाही त्या धर्मामध्येही, म्हणजे नास्तिक धर्मामध्येही काय आहे, प्रार्थना आहे. गुरुवर्य बाबा नेहमी एक दृष्टांत सांगत असतात. महाराज रामकृष्ण भाऊ जेव्हा शाळेमध्ये होते तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं. आणि जेव्हा इंग्रजाचं आणि जपानचं युद्ध सुरू झालं तेव्हा इंग्लंडनी, म्हणजे इंग्रजाचा जो राजा होता त्या काळातला, त्या राजाने असा फतवा काढला होता, असा नियम काढला होता की आपल्या ताब्यात, म्हणजे आपल्या राज्यामध्ये जेवढे काय देश येतात त्या देशामध्ये जेवढ्या काय शाळा असतील त्या शाळेतील विद्यार्थ्यांनी काय करायचं, प्रार्थना अशा प्रकारची करायची. कशा करता, किंवा इंग्रजांचा विजय व्हावा. म्हणजे इंग्रजासारखा निधर्मी अशा प्रकारचा शासक सुद्धा प्रार्थनाची शक्ती मानत होता. म्हणजे प्रार्थनेच्या ठिकाणी खूप मोठी शक्ती आहे. म्हणून हे तुकोबारायांना ज्ञात असल्यामुळं या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय प्रार्थना करतात. प्रार्थना ज्याच्याशी करतात तो पांडुरंग परमात्मा आहे. प्रार्थनेचा विषय राज लाखणं आहे आणि प्रार्थना करणारे जगद्गुरु तुकोबाराय हा झाला अभंगाचा अनुबंध चतुष्टय. विठ्ठला विठ्ठला. प्रार्थना करणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. प्रार्थना पांडुरंगाकडे गेलेले आहे आणि प्रार्थनेचा जो विषय आहे तो महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगितलेला आहे.
काय नो हे करिता तुझ आता माझी लाज राखे, आता माझी लाज राखे. हे परमात्म्या, हे पांडुरंगा, आता माझी जी लाज आहे तिचं तू रक्षण कर, अशी मागणी जगद्गुरु तुकोबा यांनी या अभंगातून केलेली आहे. लाज राखण्याविषयी मागणी आहे. तर लाज म्हणजे काय हा प्रश्न या ठिकाणी उत्पन्न होतो. तर लाज म्हणजे काय, तर लाज हा एक अंतःकरणाचा धर्म आहे. अशोभनीय कर्म केल्यानंतर अंतःकरणाची जी स्थिती होते तिला लाज असं म्हणावं. अंतःकरणाचा एक धर्म आहे लाज. अंतःकरणाचे तसे अनेक धर्म आहे. काम, क्रोध, लोभ, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या वगैरे वगैरे ह्या ज्या काय वृत्ती असतील ह्या सगळ्या अंतःकरणाच्या आहे. त्याचप्रमाणे अंतःकरणाची एक वृत्ती आहे जिचं नाव काय आहे, लाज आहे, ज्याला संस्कृतमध्ये रीही म्हणतात. म्हणजे ही लाज माझी राखावी अशी जगद्गुरु तुकोबा यांनी मागणी केली. तर जगद्गुरु तुकोबा यांना लाज कशाची वाटत होती. जर तुकोबा यांना लाज अशोभनीय कर्म केल्यामुळे वाटत होती तर ते अशोभनीय कर्म तुकोबा यांनी करायलाच नव्हतं पाहिजे. त्याकरता भगवंताकडे राखण्याविषयी मागणी करण्याची काय आवश्यकता आहे. आणि त्या अगोदर पहिला मुद्दा असा की जगद्गुरु तुकोबाराय लाज राखण्याविषयी जी मागणी करतात ती परमात्म्यालाच, भगवंताला, पांडुरंगालाच का करतायत, दुसरेही कोणाला करू शकतात. तरीही जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगालाच लाज राखण्याविषयी मागणी का करतायत. त्याचं कारण आहे, कारण या परमात्म्याने, या पांडुरंगाने याच्या अगोदर अनेक जणांच्या लाज राखलेल्या होत्या. हे तुकोबारायांना ज्ञात होतं, म्हणून तुकोबाराय त्याच्याकडेच लाज राखण्याविषयी प्रार्थना करतात. आणि दुसरी गोष्ट अशी की तुकोबारायांना माहित होतं या पांडुरंगाशिवाय, या परमात्म्याशिवाय आपली लाज कोणीही राखू शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाकडे लाज राखण्याविषयी मागणी करतात. विठ्ठल विठ्ठल. महाराज, या परमात्म्याने, या पांडुरंगाने अनेक वेळेला अनेक जणांच्या लाज राखलेल्या आहे. एका ठिकाणी शुकाचार्यांची परमात्म्याने लाज राखलेली आहे. बैसो निखोळी सुख राये गरबी
शुकाचार्यांची भगवंताने लाज राखली त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की भगवंताने काय शुकाचार्यांची लाज राखली, गोपिकांचीही भगवंताने लाज राखली होती. एका वेळेचा प्रसंग आहे. गोकुळातील तरुण ज्या स्त्रिया होत्या, तरुण ज्या मुली होत्या, त्यांनी एक व्रत केलं होतं ज्याला कात्यायनी व्रत असे म्हणतात. त्या कात्यायनी व्रताच्या सांगते करता त्या तीर्थावर स्नानाला जावं म्हणून यमुनेवर स्नानाला आलेले आहेत. वस्त्रवर काढून ठेवलं, स्नानाकरता नदीत उतरलेले आहे. नदीत उतरल्यानंतर आता त्या सगळ्या गोकुळातच राहणारे असल्यामुळे, नदीच्या काठावर गोकुळ हे गाव वसलेलं असल्यामुळे बहुतेक सर्वांना पोहता येत होतं. आपल्यामधील जरी सर्वांना पोहता येत नसेल तरी त्यांना सर्वांना काय पोहता येत होतं. म्हणून पाण्यातील खेळ त्या खेळू लागल्या, पोहणं वगैरे काय असेल त्या. तर पाण्यातील खेळ खेळता खेळता ते विसरून गेल्या की आपण किती वेळ झाला या ठिकाणी आलेलो आहे, किती वेळापासून स्नान करतोय हे ते विसरून गेल्या. आणि त्यावेळेला भगवंतांनी त्यांना काहीतरी निर्देश करावा, उपदेश करावा म्हणून एक लीला अशा प्रकारे केलेली. भगवान काही मोजके आपले सवंगडी गोपाळ सोबत घेऊन त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि गोपाळ जे होते ते झाडाच्या अडोंगी, काही काटाकुपट्याच्या अडोंगी लपून बसलेले आहे. आणि भगवंतांनी सगळ्यांचे कपडे उचलले आणि झाडाच्या एका फांदीवर नेऊन ठेवले, उंच फांदीवर. आणि आपणही त्या फांदीवर जाऊन बसलेले. फांदीवर जाऊन बसलेला असताना पाय खाली लोंबलेले आहे. आणि भगवंताचा स्वभाव होता शांत बसले की मुरली वाजायचा, बासरी वाजायचा. म्हणून भगवंताने आपली बासरी वाजवणं सुरू केलेली आहे. बासरीचा आवाज आल्यानंतर गोपिका सावध झाल्या, अरे तो आलाय म्हणतात. म्हणून सावध झाल्या. त्यातील एक बाहेर आलेली आहे. एक आले बाहेरी तव काय लुगडे तव नाही. एक बाहेर आलेली आहे आणि तिनं बघितलं की आपले वस्त्र या ठिकाणी नाही. म्हणून ती म्हणाले, अरे वस्त्र कुठं गेले. महाराज लाज वाटू लागली वर याची, कारण वस्त्र तर वर होते, वस्त्र गायब झालेले, वस्त्र चोरीला गेलेले आहे. म्हणून त्या म्हणाल्या, बासरीचा आवाज येतोय यार, ते हा आसपास कुठेतरी असला पाहिजे, बघा बरे तो कुठं आहे. तर म्हणून एकीनं बघितलं तर भगवंताचा पाय अशा प्रकारे दिसलेला आहे. म्हणे कृष्णा, अरे कृष्णा बोला, काय काम आहे. म्हणे अरे आमची एक मदत करशील का. काय मदत करायची म्हणे, आमचे कपडे चोरीला गेलेले आहे. विठाला विठाला विठाला. कपडे आमचे चोरीला गेलेले आहे. मग कृष्ण म्हणे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा म्हणे, माझ्याकडे कशाला आल्या. तर ते तसं नाही रे म्हणे, पोलीस स्टेशनमध्ये जरी जायचं असेल तर नदीच्या बाहेर यावं लागेल. आणि नदीच्या बाहेर येण्याकरता आमचे कपडे नाही. मग कृष्ण म्हणे तुम्ही आत कशा गेल्या. अरे म्हणे जेव्हा आम्ही आत गेलो त्यावेळेस कोणी नव्हतं. महाराज देवाला राग आलेला, कोणी नव्हतं. परमात्मा सर्वत्र व्यापक रे, हे नुसतं म्हणापुरतच का. मग ब्रह्म सर्वगत सदासम हे फक्त म्हणायलाच का. या पंचमहाभूताने या पृथ्वीला व्यापलेला आहे हे फक्त म्हणायलाच का. जर त्या ठिकाणी कोणीच नव्हतं तर सूर्य भगवान तर त्या ठिकाणी नव्हते का. पृथ्वी माता त्या ठिकाणी नव्हत्या का. वायू नव्हता, आग नव्हती, अग्नी नव्हती का, आकाश नव्हतं का, परमात्मा नव्हता. महाराज हे सर्व तिथं असतानाही तुम्ही वस्त्र काढून आत गेल्या तर बाहेर येण्याकरता काय हरकत आहे. तर नाही बरे कृष्ण, चुकलं म्हणे आमचं, आम्ही असं करायला नको होतं. महाराज वस्त्रहीन होऊन तीर्थामध्ये स्नान करणं म्हणजे हा जलदेवतेचा अपमान आहे. विठाला विठाला. तुम्ही जलदेवतेचा, यमुनेचा अपमान केलेला आहे, क्षमा मागा म्हणे. महाराज तिथल्या तिथं त्यांनी कान धरून उठबस्या अशा प्रकारे काढलेले आहे. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे म्हणे, उठबस्या काढले, पण मला वचन द्या की या पुढे आम्ही कधीही म्हणजे वस्त्र काढून गंगेमध्ये स्नान करणार नाही. वचन दिलेलं आहे, आम्ही वस्त्रहीन होऊन गंगेमध्ये स्नान करणार नाही. भगवंताने त्यावेळेला त्यांचे कपडे दिले, म्हणजे त्यावेळेला त्यांचीही लाज राखली. अशा परमात्म्यानं अनेक जणांच्या लाज राखलेल्या होत्या. म्हणून जगद्गुरु तुकोबारांना हे ठाव होतं, माहीत होतं की हा परमात्म्याचा स्वभाव आहे लाज राखण्याचा.
म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या परमात्म्याकडेच मागणी केली लाज राखण्याविषयी, अनेकाकडे न करता या परमात्म्याकडेच केली. दुसरं कारण असं, या परमात्म्याशिवाय जगद्गुरु तुकोबारायांची लाज कोणी राखू शकत नव्हतं. कारण लाज राखणारे अनेक असतील, पण जगद्गुरु तुकोबारायांना ज्या गोष्टीची लाज वाटत होती ती लाज रक्षण करण्याचं सामर्थ्य इतराच्या ठिकाणी नव्हतं. तो फक्त देवच करू शकत होता. अहो, पण जगद्गुरु तुकोबारायांना लाज नेमकं वाटत कशाची होती? तर पहिल्या चरणामध्ये तर जगद्गुरु तुकोबारायांनी मला लाज कशाची वाटते हे काही सांगितलं नाही. का नाही सांगितलं असं जर विचाराल तर त्याचे अनेक कारण सांगता येतील. त्यातील एक कारण असंही सांगता येईल, गाथ्यामध्ये दुसरीकडे कुठेतरी सांगितलेलं असेल म्हणून या ठिकाणी नसं सांगितलं. वा ज्याच्याकडे तुकोबारायांनी मागणी केलेली आहे तो सर्वांच्या अंतःकरणातलं जाणत असल्यामुळे त्याला तुकोबारायांनी सांगितलं नसावं, त्याला यांच्या अंतःकरणातलं कळत असल्यामुळे त्यांना सांगितलेलं नसावं. पण आपल्याला जाणून घ्यायचंय, कारण आपल्याला ही ती मागणी भगवंताकडे करायची आहे. म्हणून तुकोबारायांनी लाज रक्षणाची जी मागणी केली तर तुकोबारायांना लाज कशाची वाटत होती हे तर कळणं आवश्यक आहे. तर कसं कळणार? तर बघा, ज्या वेळेला कोणत्याही ग्रंथाचा वा कोणत्याही अभंगाचा जेव्हा अर्थ पूर्णतः दिलेला नसतो तेव्हा तो अर्थ काढण्याचे षडलिंग असतात, 6 लिंग असतात. त्या 6 लिंगावरून अभंगाचा वा ग्रंथाचा काय अर्थ काढला जातो. त्यातील पहिलं उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता, दुसरं अभ्यास, अभ्यर्थना, फल, अर्थवाद आणि उपपत्ती. विठाला विठाला. उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता म्हणजे काय? तर उपक्रमी जे सांगितलेलं आहे ते जर उपसंहारी सांगितलेलं असेल, म्हणजे सुरुवातीला ग्रंथाचे जे सांगितलेलं आहे ते जर ग्रंथाचा शेवट सांगितलेलं असेल तर समजावं या ग्रंथाचं तात्पर्य हे आहे. उदाहरण द्यायचं झालं तर गुरुवर्य स्वप्नीलजी बाबा पवार यांनी एक उदाहरण दिलं होतं. गीता आहे, गीतातील पहिला श्लोक आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव, आणि शेवटचा श्लोक आहे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो विभूती ध्रुवा नीतीर मतीर मम, आणि धर्मक्षेत्रेचा अगोदरचा धर आणि शेवटचं यत्र योगेश्वरचा शेवटचं म, म्हणजे गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे तर धर्म. विठाला विठाला. यास उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता म्हणतात. हे उपक्रम उपसंहार ज्या ठिकाणी जुळतं त्या ठिकाणी अभंगाचा वा त्या वाक्याचा त्या ग्रंथाचा काय अर्थ काढला जातो. दुसरा आहे अभ्यास. पुन्हा 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 वाचन केल्यानंतर जे आपल्या लक्षात येईल तो या ग्रंथाचा काय अर्थ आहे. उपक्रम उपसंहार एकवाक्यता, अभ्यास, अभ्यर्थना, फल, अर्थवाद आणि उपपत्ती ही षडलिंग आहेत. तर या जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जरी सांगितलेलं नसलं कशाविषयी लाज वाटते तरी शेवटच्या चरणात, कारण उपक्रमी ज्याचा अर्थ लागत नाही त्याचा उपसंहाराहून लावला जातो. तर जगद्गुरु तुकोबारायांनी शेवटच्या चरणामध्ये जे सांगितलेलं आहे त्या सांगितलेल्या वाक्यावरून असं अनुमान करता येईल की या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी काय सांगितलेलं आहे. काय सांगितलं जगद्गुरु तुकोबारायांनी शेवटच्या चरणात? तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा सत्य घ्यावी आता सेवा. जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला जी लाज वाटते ती लाज रक्षण करण्याकरता भगवंताने काय करावं
हे सांगताना जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, आता माझी सेवा सत्य घ्यावी. आता माझी सेवा काय करून घ्या, सत्य करून घ्या. म्हणजे जगद्गुरु तुकोबारांची सेवा सत्य होत नव्हती म्हणून जगद्गुरु तुकोबारांना काय लाज वाटत होती. विठाला विठाला. सत्य म्हणजे यथार्थ. जशी असेल जशी असावी तशी जगद्गुरु तुकोबारांची सेवा होत नसावी म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी मागणी केली असावी की माझी लाज राखावी. तर तुकोबारांची सेवा कशी होती हो? तुकोबारांच्या सेवेचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबारांनी कीर्तनपर अभंगामध्ये एका ठिकाणी सांगितलेलं आहे बघा. बुक्का लावू नये भाळा, माल घालू नये गळा. अशा प्रकारची जी जगद्गुरु तुकोबारांची सेवा असताना जर जगद्गुरु तुकोबारांना असं वाटत असेल की आपल्या सेवेमध्ये दोष येत आहेत, तर आपल्या सेवेमध्ये किती दोष होत असतील. विठाला विठाला. म्हणजे जगद्गुरु तुकोबारांना असं वाटत असावं की आपल्या सेवेमध्ये दोष घडतायत आणि दोषयुक्त सेवा केली. मला दोषयुक्त जर औषध घेतलं वा दोषयुक्त जर पेपर लिहिला तर त्याचे मार्क नसते भेटत. दोषयुक्त औषध घेतलं तर त्यानं गुण नसतो येत. तसं दोषयुक्त जर सेवा झाली तर त्यामुळे फल भेटत नसतं. भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुकेना. ओंगळवाणे जर भजन केलं तर ते नरकाला नेतं. ती परमात्म्याची प्राप्ती करून देत नाही. परमात्म्याची प्राप्ती करून देण्याचं साधन म्हणजे भजन आहे. पण ते जर त्याच्यामध्ये जर दोष आले तर ते परमात्म्याची प्राप्ती न करून देता ते नरकाची अशा प्रकारची प्राप्ती करून देतं. विठाला विठाला. कदाचित मग तुकोबारांना असं वाटत असावं की आपण जी सेवा करतोय परमात्म्याची त्या सेवेमध्ये दोष घडतायत म्हणून जगद्गुरु तुकोबारांना जी लाज वाटते ती लाज राखावी म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी काय भगवंताकडे मागणी केलेली असावी. पण मागणी करण्यापूर्वी मागणीचं वातावरणही जगद्गुरु तुकोबारांनी निर्माण केलेलं आहे. कारण मागणी पूर्ण होण्याकरता एक नियम असतो. मागणी करत असताना ज्याच्याकडे मागणी करायची आणि ज्याला मागणी करायची त्याने ज्याच्याकडे मागणी करायची त्याला प्रसन्न करावं. म्हणजे दात्याला प्रसन्न करावं. दान मागण्याकरता दाता प्रसन्न असावा. प्रसन्न जर दाता नसेल तर तो दान देईलच व आपली मागणी पूर्ण होईलच असं काही नसतं. दाता जर स्वभावता प्रसन्न असेल तर वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. पण दाता जर प्रसन्न नसेल तर त्याला प्रसन्न करावं लागतं. तर प्रसन्न तर भगवान परमात्मा प्रसन्न कशाने होतो तर भगवान परमात्मा हा स्तुतिप्रिय देव आहे. भगवान विष्णूला आपली स्तुती खूप आवडते म्हणून हे जगद्गुरु तुकोबारांना माहित होतं. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी अभंगाच्या प्रथम चरणाच्या प्रथम पूर्वार्धामध्ये ते परमात्म्याची स्तुती केलेली आहे. स्तुती करताना जगद्गुरु तुकोबारांच्या मुखातून जे वाक्य निघाले ते वाक्य असे आहे, काय नो हे करिता तुझ. म्हणजे काय नो हे करिता तुझ या पदातून जगद्गुरु तुकोबारांनी जी भगवंताची स्तुती केली ती स्तुती ही यथार्थ आहे. मला स्तुती करताना मनुष्य हा विचार करत नाही आपण जी स्तुती करतोय आपण जे वर्णन करतोय ते गुण तो मोठेपणा पुढल्याच्या ठिकाणी आहे की नाही. जेव्हा सासू जावयाचं वर्णन करते तेव्हा ती हा विचार नाही करत की आपला जावई आपण जी स्तुती करतो त्या स्तुतीला लायक आहे की नाही, पात्र आहे की नाही. परंतु जगद्गुरु तुकोबारांनी जी परमात्म्याची स्तुती केलेली आहे ती यथार्थ केलेली आहे. जगद्गुरु तुकोबारांनी जसा परमात्मा आहे तशीच त्याची स्तुती केलेली आहे. किंवा असंही म्हणता येईल की तो जसा आहे तशी त्याला आठवण करून दिलेली, बाबा तो असा आहे म्हणून तो काय आमची मागणी पूर्ण कर. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, काय नो हे करिता तुझं करिता नो हे, काय नो हे तू जर करायचं ठरवलं, तू जर करायचं मनात आणलं तर होणार नाही असं काय आहे. मला परमात्मा हा समर्थ आहे आणि समर्थ जे जे करी ते न हो नये चराचरी. समर्थ जे जे करायचं म्हणतात
ते ते होणार नाही असं चराचरात नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी परमात्म्याची स्तुती करून परमात्म्याकडे मागणी मागितलेली आहे. मागणी कशाविषयी मागितली आहे? सत्य माझी सेवा करून घ्यावी म्हणून. जे आपली अशुद्ध जी सेवा होते ती अशुद्ध सेवा होऊ नये म्हणून सत्य माझी सेवा घ्यावी अशी जगद्गुरु तुकोबारांनी मागणी केली. जगद्गुरु तुकोबार कशी आहे ते सांगत असताना जगद्गुरु तुकोबार सांगतात, मी तो अपराधाची राशी शिखा अंगुष्ठ तव पासी. मी शिखा अपराधाची राश आहे. रास म्हणजे ज्या धान्याचं मोजमाप केलेलं नाही वा करता येत नाही त्याला रास असं म्हणावं. तसा माझ्या ठिकाणी जे अपराध आहे, माझ्या ठिकाणी जे दोष आहे त्या दोषाचं अजून मोजमापच झालेलं नाही म्हणून काय मी अपराधाची रास आहे. आणि पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत मी तुला शरण आलेलो आहे. शिखा अंगुष्ठ तव पाशी. तुझ्या चरणाच्या ठिकाणी, तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी किंवा तुझ्या करता मी अर्पण केलेले आहे म्हणून आता माझी लाज राखे. म्हणून तुम्ही माझी आता लाज राखा. लाज राखण्याकरता काय करावं? अभंगाच्या तिसऱ्या चरणात राहे मज कृपा दृष्टी पाहे. रक्षण करा त्राहे शब्दाचा अर्थ रक्षण करणं होतो. आणि माझ्याकडे काय कृपा दृष्टीनं बघा म्हणजे जेणेकरून माझी सेवा जी असत्य होत होती ती सत्य होईल. बस झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून गाथावरती भगवानच्या चरणी समर्पित करून तसेच सर्व गुरुवार यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम.